हॅलो नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळेजण? तर स्वागत आहे तुमचं एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आजच्या नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळी नाश्त्यामध्ये मस्त असा पास्ता बनवलेला आहे आणि शरूला स्कूलला पण जायचं होतं, मग नाश्त्यासाठी पास्ता केला होता. पास्ता खूप छान झालेला होता. त्याच्यानंतर टिफिन वगैरे बनवून दिला होता शर्वरीला आणि बाकीची कामे पण उरकून घेतलेली. आणि इथं थोडंसं रूमच्या खाली असे प्लास्टिकच्या वस्तू विकायला आल्या, तिथं थोडीशी शॉपिंग वगैरे करून घेतली होती. खूप स्वस्त मिळाल्या त्या वस्तू. बटाटेवाले कांदेवाले बटाटेवाले हाय. तुम्हाला पाहिजे कांदे? बोल इथं इथं मम्मीला बोल, तुम्हाला पाहिजे कांदे? हो पाहिजे. गाईच पाहिजे का म्हणते? गाईस पाहिजे. बाय गाईस बोल, बाय गाईस. कांदे बटाटे महागात. संध्याकाळी परत शर्वरीला स्कूलवरून घेऊन आले. त्याच्यानंतर इथं असं आस्ताचं आणि चिकूचं खेळायचं चाललेलं होतं. त्याच्यानंतर चहा वगैरे बनवायला घेतला. चहा वगैरे बनवेपर्यंत इथं आस्ताचा आणि शरूचा असा काही डान्स चाललेला होता. त्याच्यानंतर सगळ्यांनी चहा पिलो आणि शांबाला पण आलेली होती. तिला पण टप आणि जाळी घेण्यासाठी बोलवलं होतं, तर ती पण आली होती. मग ते इथंच थांबले होते. मग आम्ही बसलो होतो गप्पा वगैरे मारत आणि चहा वगैरे पिऊन झाल्यावर नंतर संध्याकाळचं जेवणाचं पण टाईम झालेलं होतं. मग संध्याकाळी इथं जेवण बनवत शरूला थोड्या इन्स्ट्रक्शन द्यायच्या चालू होत्या. तर इथं शरूचे पप्पा त्याचा अभ्यास वगैरे घेत होते आणि माझं इकडं जेवण बनवायचं चालू होतं. शरूचं तर एक्झाम वगैरे पण चालू होणार आहे, मग त्याच्यामुळे थोडंसं रिव्हिजन वगैरे घ्यायचे चालू होते. आणि आज जेवणामध्ये सिम्पलच होतं. दुपारी व्यवस्थित जेवण केलं, त्याच्यामुळे संध्याकाळी फक्त मटकीची भाजी, भात आणि डाळ असंच जेवणाचा मेनू होता. तर सगळ्यांनी मस्त असं जेवण वगैरे करून घेतलं होतं. सिम्पलच जेवण होतं. त्याच्यानंतर सगळ्यांना स्वीट खायचं होतं. आता स्वीटमध्ये बनवायचं संध्याकाळी काय, तर त्याच्यानंतर मला आठवलं लापशी भरपूर दिवस झालं आणून ठेवली होती. तर मी ते नाश्त्यासाठी वगैरेच आणून ठेवलेली होती. म्हणजे चिकूने कधी काही चपाती वगैरे नाही खाल्ली तर तिला असं पटकन बनवून देता येईल म्हणून आणली होती. तर ते काही झालंच नाही बनवायचं. मग सगळ्यांना म्हटलं तर डाळ भात वगैरे खाल्लेला आहे, तर थोडं हेवीसं काय तर होऊन जाईल, त्याच्यासाठी मग म्हटलं लापशी बनवून घेते. तर पटकन लापशीचा जो रवा असतो तर त्याला मी साफ करून घेतला. आणि हा लापशी वगैरे तुपातच खूप छान लागते. तुपामुळेच खूप छान टेस्ट येते त्याला. आणि तूप पण आणलेलं होतं, मग म्हटलं चला तुपामध्येच बनवूया. तर आधी सुरुवातीला मी थोडंसंच तूप घातलं होतं, जवळपास 1च चमचा घातलेला होता ते सगळं रवा भाजून घेण्यासाठी. आणि रवा पण आपल्याला खरपूसच भाजून घ्यायचा असतो, त्याच्यामुळे त्याला कलर खूप छान येतो, डार्क कलर येतो, चॉकलेटसारखा दिसतो असा. तर छान लागतं जर जास्त व्यवस्थित भाजून घेतलं तर. आणि जर कमी भाजलं तर थोडा तो कच्चा कच्चा लागतो. आणि त्याच्यानंतर इथं पटकन रवा वगैरे भाजून घेतला. त्याच्यानंतर थोडेसे काजू बदाम पण होते माझ्याकडे आणि थोडा गूळ कट करून घेतला. आणि ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर पण घेतलेली होती घालण्यासाठी. लहान मुलांसाठी हा हेल्दी ऑप्शन आहे. तुम्ही कधी पण बनवून घालू शकता आणि खूप छान लागतो. तुम्ही ह्याला उपम्यासारखा पण बनवू शकता. म्हणजे जसं आपण शेवया किंवा उपीट करतो तशा टाईपमध्ये कांदा टोमॅटो वगैरे घालून तुम्ही बनवू शकता. आणि किंवा मग गोड हवे असेल तर असं गूळ वगैरे घालून, शक्यतो त्याच्यामध्ये गूळच घालावा. साखरेचा टेस्ट खूप छान लागत नाही, गुळाचा टेस्ट छान लागतो. आणि तरी इथं माझं एक गोष्ट विसरली होती. जेव्हा मी याच्यामध्ये हा लापशीचा रवा भाजत होते, ते भाजायच्या अगोदर त्या तुपामध्ये मला काजू बदाम परतून घ्यायचे होते आणि मग ते विसरूनच गेले. त्याच्या आधीच मी रवा टाकून घेतला आणि नंतर लक्षात आलं. म्हटलं तर चला आता दुसरं कुठलं भांडं खराब करू तूप वगैरे काढून, म्हणून मग म्हटलं ठीक आहे वरूनच टाकता येईल. मग इथं पटकन असं रवा वगैरे भाजून घेतला. आणि शक्यतो मी लापशी कुकरमध्येच करते, कारण जर पटकन बनवायची असेल तर पटपट शिट्ट्या होतात. आणि जर कढईमध्ये केल्या तर थोडा वेळ लागतो त्याला, कारण त्याला शिजायला वेळ लागतो थोडासा, त्याच्यामुळे तर मी तो कुकरमध्येच करत राहते. आणि ह्याच्यामध्ये आपण शक्यतो गरमच पाणी घालायचं, म्हणजे पटकन फुलतो, छान होतो मग फुलल्यावरती आणि टेस्ट पण छान लागते. तर त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये गरम पाणी घालते आणि कुकरला इथं 2 शिट्ट्या काढून देण्यासाठी ठेवून दिला. तोपर्यंत साईडला काजू बदाम कट करून घेतले आणि गूळ पण चिरूनच घेतला, जेणेकरून त्याच्यामध्ये विरघळायला सोपं जाईल. आणि इथं वेलची होती ती मला कट करून घ्यायची होती.
तर इथं पाणी सगळं कुकरमधलं आटलेलं होतं आणि रवा छान फुललेला होता. मग इथं मी परत साईडला थोडंसं गरम पाणी करून त्याच्यामध्ये घालून दिलं आणि गूळ जो आहे जो चिरून ठेवलेला तो पण त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि सोबतच त्याच्या काजू बदाम पण घालून घेतले. आता म्हटलं साईडला तळून वगैरे तर नव्हते घेतले, त्याच्यामुळे त्याच्यात घालून दिले आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं गरम पाणी करूनच घालायचं शक्यतो याच्यामध्ये, जरी शिजवून झालं असलं तरी, म्हणजे ते एकसारखं शिजतं आणि थोडंसं ओलसरच छान वाटतं. काही जण याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे काप पण घालतात. तर प्रसादासाठी वगैरे जर बनवत असाल तर त्याच्यामध्ये ओला खोबऱ्याचे काप घालतात, कोणी सुंठ घालतं. तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार सगळे करत असतात. तर मी अशा पद्धतीनं करते आणि मला असंच आवडतं, कारण खोबरं वगैरे दाताखाली तर ते चावायला मला खूप आवडत नाही. तर त्याच्यामुळे फक्त काजू बदाम आणि वेलचीच घातलेली होती आणि त्या बघू शकताय आपला लापशी तयार झालेली आहे आणि थोडीशी ओलसरच ठेवलेली होती, कारण थोडी थंड झाली की ती पुन्हा घट्ट होऊन जाते आणि त्याला अशी गरम गरमच खायची असते. काही जण याच्यामध्ये दूध वगैरे पण घालून खातात, तर प्रत्येकाचा चॉईस असतो. त्याच्यानंतर इथं लापशी तयार झाल्यावरती फायनली थोडासा तुपाचा टच दिला होता, कारण वरतून तूप घातल्यावरती पण त्याचा पण छान फ्लेवर उतरतो त्याच्यामध्ये आणि असं वाटतं खूपच तूप घातली आणि तुपातली खीर खातो आहे असं. आणि मग सगळ्यांना पटकन अशी वाढवून घेतली आणि सगळ्यांना खाऊ घातली होती आणि छान झाली होती. एक स्वीट म्हणून पण छान वाटलं आणि थोडा हेल्दी ऑप्शन. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.